नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये। तर कसे आहेत तुम्ही सर्वजण, मजेत ना? तर आज आपण जाणार आहोत 12वी म्हणजेच एरंगलची जत्रा। खूप मजा येणार आहे आणि ही जत्रा एव्हरी जानेवारीच्या सेकंड संडेला असते। खूप मजा येते, या सर्व मेळा वगैरे असणार आणि खूप काही एक्सप्लोर करण्यासाठी भेटणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। तर चला जाऊया। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता मी एरंगलला पोहोचलेलो आहे, एरंगल गावात। तर इकडून ही जत्रा सुरू होते ते भाटी गावापर्यंत ही जत्रा आहे। तर खूप काही एक्सप्लोर करायला भेटणार आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। एरंगल गावाचा एंट्रन्स आहे आणि इकडून ही पूर्ण जत्रा सुरू होत आहे। बघू शकता किती गर्दी आहे इकडे। जे पण छोट्या छोट्या मुलांचे टॉयज वगैरे आहे ते सर्व इकडे आहेत। फक्त एकच दिवसाची ही जत्रा असते। तुम्ही बघू शकता किती क्राऊड आहे इकडे। सर्व छोटे मुलांचे टॉयजसाठी छोटे मुलांचे टॉयज वगैरे आहेत तिकडे। तुम्ही बघू शकता शॉल आहे, दुपट्टे आहेत। ते बघू शकता केस आहेत, नेकलेस आहेत आणि हार वगैरे पण आहेत। तर आता आपण पुढे जाऊया। मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती छान हे चर्च आहे। खूप जुन्याकालीन हे ब्रिटिशांच्या टायमाला हे चर्च बांधण्यात आले आहे आणि हे एरंगल गावात स्थितीत आहे आणि इथे सर्वजण भाविक आलेले आहेत दर्शनासाठी सेंट बोनाव्हेंचरच्या। आणि हा एरंगलचा फीस्ट आहे तो सर्वांसाठी आहे आणि खूप इथे धमाल करतात आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा, खूप मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आता कॅन्डल्स घेतलेले आहेत जे आपण आता अर्पण करणार आहोत। तर मित्रांनो, किती छान अशी सजावट केलेली आहे आणि डेकोरेशन पण खूप छान आहे। तर मित्रांनो, सेंट बोनाव्हेंचर चर्चमध्ये माझं दर्शन झालेलं आहे आणि सर्वजण भाविक आता दर्शन घेऊन निघत आहे इकडून। आणि आता फुल मेला आहे जो एक्सप्लोर करणार आहे मी आणि सर्व राईड्समध्ये मी जाणार आहे आणि जे जे काय काय आहेत, केली आहेत, शिंगाडे आहेत, त्यांचे प्राईससुद्धा मी सांगणार आहे या व्हिडिओद्वारे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। तर चला जाऊया। मंदिराच्या बाहेर निघालेलो आहे आणि इकडे बीचचा व्ह्यू बघू शकता आणि पूर्ण हा मेला भरलेला आहे। पूर्ण गर्दी पाहू शकता तुम्ही आणि हा आकाशी पालना आहे, बोट आहे आणि पूर्ण ओव्हरव्ह्यू मी दाखवलेला आहे आणि एक एक करून आता आपण बघूया। अंकल कितने का? कितने? 1 किलो 50। तर इथे 1 किलो 50 बोरं भेटत आहेत इकडे आणि आता सुकी केली आपण बघूया कुठे भेटत आहे। इथे बघू शकता आपण कशी केली। 140 रुपये पाव किलो, 140 रुपये पाव किलो आहे इकडे। 120ला आपल्याला ही पाव किलो केली भेटणार आहेत आणि ती कशी आहेत? 150 रुपये। ती 150 रुपये पाव किलो आहे। आपण आता नंतर येऊया घ्यायला। ही 120 आहे आणि ती 150ची आहे। केली कशी आहेत? 100 पाव, 100ला पाव आहेत आणि ही पण 150 पाव, ही 150 पाव आहे। ओके। हे आपलं 12चं फिश नसेल तर कशी भेटणार? 12चं फिश नसेल तर कसं भेटणार? म्हणजे ही केली वसईला तुम्हाला यावं लागेल। वसईला यायला लागेल। ॲड्रेस काय सांगू शकता तुम्ही? विरार वेस्टला। आणि तुमचा नंबर, फोन नंबर बोला। 7798 063 408। ओके, तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता जर
तुम्हाला ही सुकी केली पाहिजेत असेल तर. ओके, सर्वजण केली घेत आहेत. ते नीलमताई आहे, ती केली घेत आहे. कितीचा पाव किलो? केली चांगली आहेत का? केली चांगली आहेत. इकडे तुम्ही घेऊ शकता. कितीचे पाव किलो? 160 रुपये पाव किलो. हे 160 रुपये पाव किलो आहे. 130 रुपये पाव किलो. 130 रुपये पाव किलो. 160 रुपये पाव किलो ना. आणि हे 180 रुपये पाव किलो. तर हे कसं बनवतात म्हणजे केली जी आहे ती? उन्हाने ड्राय केलेली आहेत. सू केली ना, वसईची सू केली म्हणतात त्याला. थँक्यू. इकडे तुम्ही बघू शकता पेटे आहेत, खाजूर आहे आणि आमपापडी आहे. हे कसं दिलंय? 50ला पाव. आणि हे 100 रुपये पाव किलो. आणि हे एक कसं? 60. हे 60 रुपयाचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि ते कसं दिले? हे कसं दिले? 50 रुपये पाव किलो आहे. ते आपल्याला अमृताताई भेटलेली आहे बाराच्या जत्रेमध्ये. काय घेतास? ते बघू शकता आमपापडी घेत आहेत ताई. द्रुपण आहे इकडे. तर मित्रांनो, जर तुम्हाला इकडे चायनीज खायचं असेल या बाराईच्या जत्रेला तर ते सुद्धा तुम्ही इथे खाऊ शकता. रोलसुद्धा आहे. ते रोल पाव आहे. ये कैसा दिया रोल? एक कितने का? 160 रुपये रोल आहे. और ये हाँ 100 रुपये. 100 का एक 100 रुपीचं एक सीख कबाब आहे. खूप छान. तर मित्रांनो, खूप साऱ्या गाड्यांवर आपल्याला इथे पेठे, लाडू, पेढे आणि खाजे आहेत आणि सर्व प्रकारचे वस्तू आपल्याला इकडे भेटणार आहे. तर नक्की टेस्ट करा. इकडे बघा, जम्पिंग द जम्पिंग, आकाशी पालना, हे सर्व आपण आता ट्राय करणार आहोत थोड्याच वेळात. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी ब्रेकडान्स यामध्ये बसलेलो आहे राईडमध्ये. आणि इथे प्रथमेश सुद्धा आहे, तो सुद्धा राईडमध्ये बसलेला आहे आणि खूप मजा येणार आहे. आणि आता राईड चालू झालेली आहे, बघू शकता. मित्रांनो, आकाशी पालना तुम्ही बघू शकता इकडे. मित्रांनो, ब्रेक डान्सची जी राईड होते त्यामध्ये मी बसलो आणि खूप मजा आली. त्या राईडमध्ये माझा मित्रसुद्धा होता आणि इथे हॉर्स रायडिंग सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता इकडे. इथे रायडिंग करत आहेत पूर्ण. खूप छान आहे. एरंगल फिस्टमध्ये हॉर्स राईड आहे, जम्पिंग द जम्पिंग आहे, बोटची राईड आहे. आणि इथे आपण पाठीमागे बीच पाहू शकतो आपण. पाठीमागे सनसेट आहे आणि इथे आपली हॉर्स राईड इथे चालू झालेली आहे. खूप छान असा हा व्ह्यू आहे इकडे. नक्की या इकडे. आता नेक्स्ट इयरला तुम्हाला यायचं लागेल एरंगल फिस्टला. तोपर्यंत आता आपण थोडं मेला पाहूया, काय काय गोष्टी भेटणार आहेत तिकडे खरेदीसाठी. तर चला जाऊया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे आमलेट बनत आहे आणि या साईडला आपल्याला जे पण मंचुरियन आयटम्स आहेत, मंचुरियन बॉल, चायनीज भेल आणि नूडल्स आहेत, ते सुद्धा इकडे आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता रिंगचा गेम चालू आहे इकडे. आणि ज्या नोट्स आहेत त्याच्या आतमध्ये जर रिंग गेली तर तेवढे जे पैसे आहेत ते पूर्ण पैसे आपल्याला भेटणार आहेत.
बघू शकतो थोडासा अटकला तो, नाहीतर ते जे 200 रुपये असते ते आपल्याला भेटले असते. इथे आपल्याला 12मध्ये गॉगल्ससुद्धा बघायला भेटतात. खूप छान छान प्रकारचे गॉगल्स आहेत इकडे व्हरायटीचे. ते 5 ग्लासेस आहेत ते पाडवायचे आहेत. 2च ग्लासेस पडलेले आहेत. पूर्ण ग्लासेस पडलेले असते. आपल्याला बॅट फुटबॉल हे सर्व आणि हॉकीसुद्धा आहे. जे पाहिजे ते आपल्याला भेटणार इकडे. फक्त ते 5 ग्लास पाडवायचे आहेत. सनसेटचा व्ह्यू आपण इकडे बघू शकतो. मस्त एकदम बीच आहे आणि सर्वजण आता सनसेट एन्जॉय करत आहेत आणि फोटोसुद्धा काढत आहेत. आणि इथे आपला दादा आहे, मनीष दादा इकडे. बरा ब्लॉग चालू आहे. कसं वाटलं तुम्हाला एरंगल फिश? मजा आली? मजा आली ना? मजा आली तुम्हाला? काय काय केलं तुम्ही? कशात बसलेले राईडमध्ये? हॉर्स राईडमध्ये बसलेले. मजा आली ना? यावर बसले घोड्यावर? चालेल, चल बाय. इथे आपण टॅटूसुद्धा काढू शकतो. डिफरंट टॅटूचे डिझाईन आहेत. त्यामध्ये आपल्याला इकडे टॅटू डिझाईन करून भेटणार. ते प्लास्टिकमध्ये घरगुती वस्तू आपल्याला भेटणार आहे आणि खूप स्वस्त रेटमध्ये आहेत. सर्वजण एन्जॉय करत आहेत फिश. आपण बघू शकतो डिफरंट व्हरायटीजचे गॉगल्स आहेत, चष्मे आहेत मस्त. आणि टेडी बेअर आणि सॉफ्ट टॉईज आहेत आणि खूप सारे प्रकारचे टॉयजसुद्धा आहेत. इकडे पूर्ण लाईनमध्ये आहेत. छोट्या मुलांची टॉय राईड आहे इथे आणि सर्वजण छोटी मुलं आहेत ती एन्जॉय करत आहेत राईड. बघू शकता छोटी मुलं किती एन्जॉय करत आहेत. जम्पिंगमध्ये किती उड्या मारत आहेत. हे हॉर्स रायडिंगमध्ये बसायचं असेल ते सुद्धा यामध्ये बसू शकता आणि राईडची मजा घेऊ शकता. हे बघा. तर इथे सर्वजण फोटो काढत आहेत. फोटोशूट चालू आहे आणि इथे पाठीमागे सनसेट बघू शकता तुम्ही, मस्त आहे. कबाब बनत आहे आणि रोलसुद्धा आहे आणि ते शॉर्मा बनत आहे. तर मित्रांनो आपण आता जायंट व्हील आकाशी पालण्याची मजा घेणार आहोत आणि खूप मजा येणार आहे. आणि ते मेला अजूनसुद्धा चालू आहे. 8 वाजेपर्यंत हा एरंगल फिश आहे. खूप मजा येणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. जायंट व्हील आहे ना. तर मित्रांनो आकाशी पालना आणि ब्रेक डान्स होता त्यामध्ये मी राईड केलेली आहे आणि खूप मजा आली. आणि अजूनसुद्धा जी राईड आहे ती मी आता फक्त दाखवणार आहे आणि एन्जॉय करत राहा तुम्ही व्हिडिओ आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा मित्रांनो.
बघू शकता गेम आहे. हे 5 ग्लासेस फुटबॉलने उडवायचे आहेत. तर आपल्याला ती बॅट आणि बॅट भेटणार, फुटबॉल भेटणार. आणि इथे गन आहे. जे गनने ते बलून्स आहेत ते फोडायचे. खूप मस्त आहे. आणि अजून इकडे सुद्धा गेम आहे. ते आपण बघू शकतो. हे जे बॉल्स भेटतात आपल्याला एक ट्रायलमध्ये, जे म्हणजे 4 आले, 5 आले आणि ते नंबर्स मिळून 32 नंबर किंवा 33 नंबर तर ती बालदी भेटणार 33 आल्यावर, किंवा 24 टोटल झाली तर 36 टोटल आलं ते कूलर भेटणार. आणि असा हा गेम आहे. मस्त एकदम बघू शकता तुम्ही. चांगला गेम आहे. इथे तुम्ही बघू शकता स्वीट्स आहेत, चणे आहेत, खाजे आहेत. आणि या साईडला बघू शकता आपण मुखवासे आहेत. ते बघा डिफरंट प्रकारचे मुखवासे आहेत, लोणचे आहेत आणि इथे खाजे वगैरे आहेत. तर मस्त एकदम बाराची जत्रा एकदम पूर्ण अजूनपर्यंत भरलेली आहे. तर मित्रांनो, बाराईची जत्रा एरंगल फिश तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. आणि खूप मी इथे राईड्स वगैरे एन्जॉय केल्या आणि खरेदीसुद्धा केली. जी सू केली होती, वसईची सुप्रसिद्ध, आणि बोरं होती, शिंगाडं होतं आणि खूप सारे स्वीटसुद्धा होते. इथे खूप सारे स्वीटसुद्धा होते इकडे. आणि खूप मजा आली मला इकडे. तुम्हालासुद्धा इकडे यायचं असेल तर नेक्स्ट इयर तुम्हाला इथे यावं लागेल. जानेवारीच्या 2nd संडेला हा एरंगल फिश जत्रा भरते. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. टाटा.